ॲसिडिटीची लक्षणं बघितल्यानंतर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया ॲसिडिटीचे दीर्घकालीन दुष्परिणाम. आहे का कोणी इथे जो ॲसिडिटीला फक्त छातीतली जळजळ समजतो आणि म्हणतो, अरे बाबा हे एकदम साधच आहे? बिलकुल नाही हा. ॲसिडिटी म्हणजे लपून छपून आलेलं संकट. म्हणून समजून घेणं गरजेचं आहे ॲसिडिटीचे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स. कॉमनेस्ट ॲसिडिटीचा साईड इफेक्ट आहे इसोफेजायटिस. आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन. जेव्हा अन्ननलिकेचं इन्फ्लमेशन असतं त्याला आपण इसोफेजायटिस म्हणतो, अर्थात इसोफॅगसचा दाह. ॲसिड पोटातनं निघालं आणि उलटं वर चढलं की मग दिसायला लागतं इन्फ्लमेशन. हेच इन्फ्लमेशन बऱ्याच कालावधीसाठी राहिलं तर अन्ननलिकेच्या खालच्या भागामध्ये काही बदल होतात. ह्याला म्हणतात बॅरेट्स इसोफेगस. आणि बॅरेट्स इसोफेगस ही प्री कॅन्सरस कंडिशन आहे. म्हणजे बॅरेट्स इसोफेगस मधून लॉंग टर्म मध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो. तुम्ही हे ऐकले का? जेव्हा ॲसिड आपल्या शरीरावर दावा करतं तेव्हा जणू काही ॲसिडिटी वाढल्यामुळे रिफ्लक्स होतो आणि रिफ्लक्समुळे श्वसन समस्यांमध्ये वाढ होते. तुम्ही डॉक्टरांना विचारलंय का तुमचं खोकला येण्याचं कारण ॲसिडिटी आहे का ॲलर्जी आहे? कधी कधी जेवल्यानंतर, झोपल्यानंतर रात्री आंबट पाणी घशात येऊन आपल्याला पटकन जाग येते आणि याचं कारण ॲसिडनी तुमच्या श्वसन संस्थेवर केलेला हल्ला हे असतं. ॲसिडिटीचे सिम्पटम्स हे टिपिकल सिम्पटम्स आणि अटिपिकल सिम्पटम्स अशा दोन प्रकारांमध्ये आपण डिव्हाइड करतो. आणि आमच्याकडे बरेच पेशंट्स हे रेस्पिरेटरी फिजिशियन्स कडून रेफर होतात. जेव्हा त्यांची आपण एंडोस्कोपी करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्यांची ॲसिडिटी वाढलेली आहे आणि त्यांना रिफ्लक्सचा त्रास आहे. सो मंडळी, ॲसिडिटीच्या दीर्घकालीन दुष्परिणामांपासून बचावायचं असेल तर तुमचं पोट आणि शरीराकडे लक्ष द्या आणि त्याच्यावर योग्य वेळी कार्यवाही करा. चला तर मग पुढच्या भागात आपण बघूया या ॲसिडिटी पासून आपला बचाव कसा करायचा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.